गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज व्हिडिओ बनवायचं तात्पर्य हे आहे की मी जो लास्ट व्हिडिओ बनवला होता, जो बॉम्बे हायकोर्टाच्या ज्या जागा निघाल्या होत्या त्या फॉर्म फिलअप करायच्या रिलेटेड मी तो एक व्हिडिओ बनवला होता. तर त्या व्हिडिओच्या एंडिंगला मी म्हटलं होतं की मी ज्या माझ्यासारख्या हाऊसवाईफ आहेत ज्यांनी हा फॉर्म फिलअप केलेला आहे, तर त्यांना मी अभ्यास कसा करायचा, म्हणजे मी अभ्यास कसा करणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्याच्यासाठी मी हा एक सेपरेट व्हिडिओ शूट करते. आज मला खूप दिवसानंतर वेळ मिळाला म्हणून म्हटलं चला त्याच्याशी रिलेटेड मी आता एक व्हिडिओ बनवते. तर झालं असं आहे की मी स्वतःच अजून त्या एक्झामच्या तयारीला लागलेली नाही आहे, कारण की न्यू इयर होता आणि न्यू इयर नंतर आता भरपूर मुलांचे ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यांचे प्रोजेक्ट्स आहेत, एक्झाम्स आहेत. त्याच्यामुळे मला काही अजून माझ्या स्वतःच्या एक्झामसाठी तयारी करायला अजून मी स्टार्ट नाही केलेला आहे. तर अशा खूप कारणांमुळे तर आता मी म्हणजे विचार तर तसा मी केलेला आहे की मी कोणत्या पद्धतीने अभ्यास करेन. तर फर्स्ट ऑफ ऑल हे आहे की जी 5 तारीख होती लास्टची फॉर्म भरायची, बॉम्बे हायकोर्टाच्या ज्या जागा निघाल्या होत्या त्याच्यासाठी एक दिवस वाढीव दिलेला होता. 6 तारीख ही लास्ट होती. तर आता ते फॉर्म फिल करणं आता मुदत संपली आहे. आय होप सगळ्यांनी आपापल्या परीने ज्या पोस्टसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं होतं तुम्ही केले असणार आणि ऑलमोस्ट सगळेजण अभ्यासाला लागले असते. तर मी ॲज अ हाऊसवाईफ मी फर्स्ट टाईम मला दोन मुलं आहेत आणि मी खूप वर्षानंतर ही अशी एक्झामसाठी फॉर्म फिलअप केलेला आहे, कारण की माझी मुलं बऱ्यापैकी आता मोठे झालेले, बऱ्यापैकी म्हणजे कारण की एक थर्डमध्ये आहे आणि एक माझा मुलगा KG1मध्ये. तर त्यांच्यासोबत त्यांच्या अभ्यासासोबत मी पण माझा अभ्यास करू शकेल. तर या पद्धतीने मी फॉर्म हा फिलअप केलेला आहे. तर त्याच्यासाठी मी आता मेहनत घेणं चालू करणार आहे. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे की या परीक्षेसाठी, या एक्झामसाठी आपण तयारी कशी करायची. तर मेन प्रॉब्लेम सर्वात हा आहे की आपल्या लेडीज लोकांना, जे मेनली हाऊसवाईफ आहेत, तर त्यांना असा पर्टिक्युलर वेळ मिळत नाही, कारण की घरातले कामं, मुलांचं वेगळं, मुलांचा अभ्यास, अजून अदर काही ना काही कामं आपल्या मागे येतच असतात. तर आपण तरी थोडासा वेळ आपल्याला स्वतःसाठी काढून ॲटलिस्ट अर्धा तास, 1 तास, जेव्हा तुम्ही थोडंसं लेटायला जाता किंवा थोडंसं तुम्ही टी व्ही बघायसाठी वेळेचं समजा तुमचा निघत असेल, तर बस त्या अर्ध्या 1 तासामध्ये तुम्ही थोडंसं क्वेश्चन्स आपल्या खालून काढून घ्याल, तर ते पण तुम्हाला एक बऱ्यापैकी मदत होईल. तर बेसिकली मी तुम्हाला असं सांगते की मी पिऊन पदासाठी मी फॉर्म भरला आहे. तर मी त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला सांगणार आहे की पहिलीपासून ते 7वीपर्यंतचा जो काही अभ्यासक्रम आहे तो तुम्ही फॉलो करा. म्हणजे आता बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरामध्ये असतीलच मुलं, तर तुम्ही त्यांचे बुक्स रेफर करा. माझी मुलगी थर्डमध्ये आहे, तर मी तिचे थोडेसे बुक्स रेफर करत आहे. तर ते एक आहे. आणि रोजचा आपल्या घरी तर पेपर येतच असतो, म्हणून रोजच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या तर आपल्याला कळतातच आपल्या न्यूजपेपरमधून. तर आवर्जून 10 मिनटं तरी न्यूजपेपर हा डोळ्याखालून घाला, म्हणजे आपल्याला आत्ता सध्या काय परिस्थिती चालू आहे तर ते आपल्याला कळून जाते. आणि याच्यासाठी मी बेसिकली असं काही वेगळं पुस्तक मी परचेस करत नाही आहे, कारण की मला स्वतःला हा तेवढा वेळ मिळत नाही की मी पुस्तक परचेस करून मी ते पुस्तकाचा मी अभ्यास करेल. एवढा मला वेळ मिळत नाही माझ्या बिझी शेड्यूलमधून. मी हाऊसवाईफ आहे तरी पण मला अजिबात वेळ मिळत नाही. तर मग मी असं करते की माझ्या मुलीचे जे काही बुक्स आहेत, माझ्या मुलाचे जे काही GKचं जे बुक्स आहेत, मी ते रेफर करते. आणि दुसरं ऑप्शन म्हणजे यूट्यूबवरती खूप लोकांनी मागच्या वर्षीच्या, म्हणजे ज्या अगोदर परीक्षा झालेल्या आहेत त्यांचे ते लोक प्रश्नपत्रिका टाकतात.
त्या प्रश्नपत्रिका व्यतिरिक्त अजून यूट्यूबवरती खूप लोक छान छान असे सरावासाठी, लोकांच्या सरावासाठी क्वेश्चन्स घेत असतात. तर मी पण तेच प्रिफर करते. पण मी जास्त याच्यावरती भर देते की जे लास्ट इयर्सचे जे प्रश्नपत्रिका ज्यांनी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, प्रत्येक वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका ज्या झालेल्या, तर मी ते जास्त रेफर करून राहिली आहे. बाकी जे एक्स्ट्रा जे काही सांगतात आहे की हे पण येऊ शकतं, ते पण येऊ शकतं, मी त्या म्हणजे व्हिडिओजवरती मी जास्त भर देत नाही आहे, कारण की मला तेवढा वेळ मिळून नाही राहिला. तर फक्त ज्या मागच्या वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिकांचे जे लोक व्हिडिओ अपलोड करतात यूट्यूबवरती, मी तेच व्हिडिओ मी हे करत आहे, त्यांचा अभ्यास करायला मी सुरुवात करणार आहे. मी 1-2 व्हिडिओ बघितले होते मधामध्ये, तर मला ते जरा बेस्ट वाटलं की म्हणजे मागच्या वर्षीच्या ज्या पेपर झालेले आहेत ते आपण थोडेसे आपल्या नजरेखालून काढून घ्यावे. तर पेपर काही एवढा टफ मला तर म्हणजे असं वाटत नाही की इतका टफ आहे, पण तरीसुद्धा आपला जो एवढ्या वर्षाचा जो गॅप आपला पडलेला आहे, खूप साऱ्या गोष्टी आपण जरी हायली एज्युकेटेड असलो किंवा आपलं बेसिक जरी एज्युकेशन झालं असलं, तरी आपलं लग्न झाल्यानंतर आपला आणि पुस्तकाचा काही संबंध राहत नाही. मी पर्सनल माझ्या अनुभवावरून सांगते. आपला संबंध येतो जेव्हा आपले पोरं स्कूलमध्ये जायला लागतात, तेव्हा आपण त्यांची बुक हे ओपन करून बघतो. आपण जे अगोदर केलेलं आहे, आपला जो XYZ आपला अभ्यास झालेला आहे, त्याचं आता आपल्याला म्हणजे मला तरी आता सध्या काहीच आठवत नाही की मी माझ्या लाईफमध्ये मी काय म्हणजे मी स्वतः BA-BEd आहे, पण मी खूप अशा गोष्टी मी आता अभ्यासाच्या माझ्या त्या मी विसरून गेलेली आहे. तर मी माझ्या मुलीचा जो अभ्यास घेते त्याच्यामध्येच थोडंसं काहीतरी मला रिकॉल होत राहतं, आणि जे काही तिला समजत नाही आणि जे मला पण समजत नाही, मी ते गुगलवरतून हे करून गुगलवर सर्च करून मी तिला ते सांगत असते. तर अशा प्रकारे म्हणजे एक्स्ट्रा अशी काही मी या एक्झामसाठी तयारी करत नाही आहे. बस जस्ट आपलं यूट्यूबवरती जे व्हिडिओज टाकतात लोक, बस मी तेच करून राहिली प्रेफर. आणि आवर्जून मी तुम्हाला सांगेल की 1ली ते 7वीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचा तुम्ही अभ्यास करा पिऊन या परीक्षेसाठी. तर तुम्हाला जसं जमतं आहे, तुम्हाला जसं जमतं तसं तुम्ही अभ्यास करायला लागा. आणि मी पण आता करतेच आहे, ट्राय करते आहे. मला दिवसभरातून मी अर्धा तास तरी मी काढणार आहे आता मी माझ्या स्वतःसाठी यूट्यूबवरचे व्हिडिओ बघायसाठी, आणि त्याचे क्वेश्चन आन्सर मी हे करेल, बघेल, डोळ्याखालून घालेल. आणि रोज पेपर तर आपण वाचतोच, तर त्याच्यावरून आपल्याला चालू घडामोडी पण कळून जातात. आणि झालं आपलं हे कम्प्युटरचं, तर कम्प्युटरचं तर आजकाल कोणाला काही सांगायची गरजच नाही आहे, कारण की सगळ्यांना बऱ्यापैकी कम्प्युटरचं नॉलेज आहे. तर बाकीचे जे थोडेसे जे आहे ते तुम्ही आता यूट्यूबवरती व्हिडिओ सर्च करा, मी पण करते, आणि तुम्ही त्या प्रकारे अभ्यासाला लागा. तर अशी मी अभ्यासाची माझी तयारी करणार आहे, कारण की मी एक्स्ट्रा बुक वगैरे आणून काहीच अभ्यास करणार नाही, कारण की मला ते जमणारच नाही आहे. सो जसं मला आता जमतं आहे तसं मी करते. आय होप आता याच अभ्यासाच्या याच्यामध्ये परीक्षा माझी क्रॉस आपलं मी हे म्हणजे जर समजा क्रॅक केली तर वेल अँड गुड आहे. मी आशा करते की मला म्हणजे एक्झाममध्ये चांगले मार्क मिळो, आणि पुढे तर नशिबाच्या गोष्टी आहेत, पण मी या एक्झामसाठी एक्सायटेड आहे. आणि याच्यामध्ये अजून काही अपडेट येत राहतील समजा, तर मी ते तुम्हाला तसं सांगतच राहील. तर आज हा व्हिडिओ बनवण्याचा विषय हाच होता की पटापट तुम्ही पण अभ्यासाला लागा. आता अजून एक्झाम तर आता माहिती नाही कधी होणार आहे, त्याचं काही अपडेट आलं तर मी तसं तुमच्यासोबत शेअर नक्की करेल. तर तुम्ही आता चांगल्या जोमाने अभ्यासाला लागा, मी पण लागते आहे. बघा नवीन वर्षामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं बघू. चला मग तुम्हाला पण बेस्ट ऑफ लक, छान अभ्यास करा आणि छान एक्झाम द्या. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि कमेंट नक्की करा. तुम्हाला काही पण मला जर क्वेश्चन्स विचारायचे असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकता, मी तुम्हाला रिप्लाय देईन. ओके, बाय.